नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आता अर्जुन आणि सायली समोर त्याचबरोबर संपूर्ण कोर्टासमोर एका खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे। आता कोण करणार या खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा आणि काय असणार ती गोष्ट सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की आता इकडे अर्जुनने कोर्टासमोर सगळे पुरावे ठेवलेले असतात आणि आता त्याने कोर्टासमोर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही मांडलेली असते की ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस फक्त तिथे विलास, मधुभाऊ, साक्षी हे तीनच लोक उपस्थित होते। साक्षीने विलासचा खून केलेला नाही, कारण साक्षी ही विलासच्या मरण्या अगोदरच तिकडून निघून गेली होती असं ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांचं मत आहे। आणि असंच आय विटनेस तन्वी सुभेदार यांनी सुद्धा सांगितलंय, बरोबर ना तन्वी? त्याबरोबर तन्वी या गोष्टीसाठी पुन्हा एकदा होकार देते। अर्जुन म्हणतो पुन्हा एकदा विचार करून उत्तर दे, नक्की तिथे साक्षी नव्हती? त्यावरती सांगते हो, माझी मैत्रीण तिथे नव्हती, कारण खून मधुभाऊंनी केलाय। त्यावर लगेच अर्जुन म्हणतो ते मी सिद्ध करेन, खून कोणी केला आणि कोणी नाही, आणि निकाल कोर्ट देईल, तू नाही। आणि मग अर्जुन हा लगेचच बोलायला लागतो, मग तिथे साक्षी नव्हती, खून विलासचा झाला, त्यामुळे विलासच्या खुनानंतर मेसेज गेला होता, म्हणून मेलेली व्यक्ती मेसेज करूच शकत नाही, त्यामुळे विलासही बाद। आता मधुभाऊंनी जर विलासचा खून केलाय तर स्वतः मधुभाऊ सुद्धा मेसेज करू शकत नाहीत की मी विलासला मारणार आहे किंवा विलासला माझ्यापासून धोका आहे। मग तिथे उपस्थित असलेली चौथी व्यक्ती म्हणजेच मिस तन्वी सुभेदार यांनी केलेला आहे मग आता विलासचा खून। आता मात्र अर्जुनने सगळ्या बाजूंनी प्रियाला अडकवलेलं असतं, तर आता इकडे दामिनी देशमुखला कळत नसतं की आता आपण काय बोलायचं। अर्जुनने तर सगळी केस ही अगदी काही मिनिटातच फ्लिप करून टाकली। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, अर्जुन तू काहीही बडबड करतोयस, मी का करेन त्या विलास काकांचा खून? मी नाही केलेलं असं काही, तू उगाचच्या उगाच माझ्यावर खोटे नाटे आळ करू नकोस। अर्जुन म्हणत असतो, मी कोणतेही आरोप करत नाहीये, तू जी काही साक्षी दिलीस त्याच्या अकॉर्डिंग जी घटना घडू शकते मी फक्त तेवढंच सांगतोय। आता तिथे एकटी तू उरली होतीस, मग तू केलास का विलासचा खून? त्याबरोबर आता तुम्ही योग्य तो निर्णय न्यायाधीश द्यावा असं अर्जुन न्यायाधीशांना विनंती करतो। मग न्यायाधीश हे आता जोपर्यंत खून कोणी केला ही गोष्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत तन्वी सुभेदार यांना कारावासात राहावं लागेल असं सांगून टाकतो। त्यामुळे आता पोलीस हे प्रियाला अटक करायला पुढे आलेले असतात। तर आता इकडे नागराजला मात्र जाम खतरनाक टेन्शन आलेलं असतं, कारण काहीही झालं तरी प्रियाला त्यानेच सुभेदारांच्या घरी आणि किल्लेदारांच्या घरी आणलेलं असतं, ते म्हणजे फक्त रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी। मग जर प्रियाने तोंड उघडलं तर सगळ्यात आधी मरणार तो हे त्याला अगदी व्यवस्थित माहीत असतं। त्यानंतर आता जज साहेब सांगतात की कोर्ट इज ॲडजर्ट, आता सगळेजण पुढच्या तारखेला भेटूया, आणि मग आता लगेचच सगळेजण तिकडनं निघून गेलेले असतात। आता मात्र इकडे दामिनी देशमुखची झोप हरपलेली असते, तिला कळत नसतं की आता आपण काय करायचं। आता अर्जुनने प्रियापर्यंत तर पोहोचण्याचा मार्ग शोधला, आता जर तो साक्षीपर्यंत पोहोचला तर खूप मोठी गडबड होऊन जाईल। मग लगेचच आता दामिनी देशमुख ही पुन्हा एकदा महिपत शिखरेला कॉल करते आणि ताबडतोब माझ्या ऑफिसला निघून या असं सांगते। आता महिपत हा दामिनीच्या ऑफिसला येतो खरा, आता तो सुद्धा खूप जास्त पॅनिक झालेला असतो। तो म्हणत असतो की हा अर्जुन सुभेदार आता ह्या प्रियापर्यंत तर पोहोचला, आता जर हा माझ्या साक्षीपर्यंत पोहोचला तर मी काय करू? काहीही करा पण माझ्या मुलीला वाचवा दामिनी मॅडम। त्याबरोबर आता लगेचच दामिनी ही म्हणायला लागते की एक मिनटं, किती बोलताय तुम्ही? मी इथे तुम्हाला फुकट तुमची बडबड ऐकून घेण्यासाठी बोलवलेलं नाही आहे, जितके प्रश्न विचारेन तितक्याच प्रश्नांची उत्तरं द्या महिपत। आणि मग आता लगेचच ती महिपतला विचारायला लागते, मला सांगा तुम्ही एखादी छोटीशी गोष्ट तरी मला सांगण्यापासून विसरलाय का? अगदी एखादी छोटी गोष्ट जी काहीच गरजेची नाही असं तुम्हाला वाटतंय पण ती महत्त्वाची आहे। त्याबरोबर महिपत म्हणत असतो, नाही हो मॅडम, मी असं काही विसरलेलं नाही आहे। त्याबरोबर दामिनी म्हणते, पुन्हा विचारते, पुन्हा आठवा। त्यावर महिपत हा जरा 5-2 मिनटं गप्प बसतो आणि मग तिला म्हणतो की हो मॅडम, एक गोष्ट बाकी आहे सांगायची। त्याबरोबर दामिनी म्हणते, मग आता काय मुहूर्त काढायचा आहे का महिपत? जे काही आहे ते सांगा पटापट। त्याबरोबर महिपत हा दामिनीला सांगतो की
तन्वी सुभेदार म्हणून जी मुलगी तुमच्या समोर सगळ्यांच्या उभी आहे ती खरी तन्वी नाही आहे, तर ती खोटी तन्वी आहे. त्याबरोबर हे ऐकून दामिनीला खूप मोठा धक्का बसतो. दामिनी म्हणते, काय म्हणजे? जे काही असेल ते मला पहिल्यापासून आणि स्पष्ट सांगा महिपत. मग महिपत सांगायला सुरुवात करतो की ह्या साक्षीची आणि प्रियाची भेट ही पहिल्यांदा त्या आश्रमात झाली होती. तिथे नागराज शेटना म्हणजे माझे मित्र नागराजजी यांना असं सुचलं की आपण या प्रियाला खोटी तन्वी म्हणून माझ्या दादाच्या समोर घेऊन जायची आणि मग त्याची सगळी प्रॉपर्टी हडप करायची. आता ही जेव्हा गोष्ट इकडे दामिनीला समजते त्यावेळेस दामिनी विचार करते की येस, गुड, म्हणजे आपला आणि त्या मूर्ख मुलीचा म्हणजे प्रियाचा काहीही संबंध नाही आहे. आपण या सगळ्यामध्ये तिला अडकवून साक्षीला अगदी सहजपणे सोडवू शकतो. तर आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात. सायली खूप खुश असते. सायली पहिले तर देव्याईच्या समोर जाते आणि देव्याईला हात जोडून प्रार्थना करत म्हणत असते की देव्याई, तुझ्याजवळ मागणं मागून गेले होते की सगळं व्यवस्थित होऊ दे, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू देत. पण अगदी तसंच घडलं आणि आजची इयरिंग अगदी आमच्या मनाप्रमाणे झाली. असंच पुढचं सुद्धा सगळं चांगलं होऊ देत. मग अर्जुन सायलीच्या मागून येतो आणि तथास्तु असं म्हणतो. सायली मागे बघते तर अर्जुन म्हणत असतो, काळजी नका करू, सत्याचा नेहमी विजय होतो, सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल. तर मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की जावई बापू, म्हणजे आता माझी लवकरात लवकर या सगळ्यांतून सुटका नक्की होईल ना. त्याबरोबर अर्जुन हा मधुभाऊंना म्हणत असतो, मधुभाऊ तुम्ही काही काळजीच करू नका, मी आहे ना तुमच्यासाठी. मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की या सगळ्यातून तुम्हाला मी व्यवस्थित आणि सुखरूप बाहेर काढेन. मग नक्की माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं छान होईल. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टाची हिअरिंग आलेली असते. मधुभाऊ, अर्जुन, सायली, चैतन्य, त्याचबरोबर प्रिया, अश्विन, रविराज काका, दामिनी देशमुख सगळेच जण कोर्टात जमा झालेले असतात. आता जज साहेब हे आलेले असतात आणि आता कोर्टाची कारवाई सुरू करा असं जज साहेब सांगत असतात. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो की तर आजच्या ह्या सुनावणीमध्ये फायनल निकाल मिळावा अशी मी न्यायाधीशांना विनंती करतो. त्याबरोबर लगेचच आता दामिनी देशमुख म्हणायला लागते, पण आजच्या हिअरिंगची सुरुवात मी माझ्या मुद्द्यांपासून करणार. त्याबरोबर कोर्ट दामिनी देशमुखला परवानगी देऊन टाकतं. मग दामिनी ही सगळ्यात अगोदर म्हणते की जसे अर्जुन सुभेदार यांनी गेल्या हिअरिंगमध्ये फक्त पुराव्यांवर पुरावे दिले आणि काही गोष्टी सिद्ध केल्या, तशाच आता मलाही काही गोष्टी सिद्ध करायच्या आहेत आणि मला पुरावे द्यायचे आहेत. त्यासाठी मला प्रिया मधुकर उर्फ सध्याची तन्वी हिला बोलवायचं आहे. मग लगेचच आता प्रिया ही चौकटीत येऊन उभी राहते आणि मग आता दामिनी देशमुख ही आता प्रियाला म्हणायला लागते की तुझं लग्न अगोदरचं पूर्ण नाव आणि खरं नाव मला सांग. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणायला लागते, खरं नाव म्हणजे काय बोलताय तुम्ही? माझं लग्न अगोदरचं नाव तन्वी रविराज किल्लेदार असं आहे. त्याबरोबर ती म्हणते, पुन्हा विचार कर, तू नक्की तन्वी किल्लेदार आहेस? त्यावर ती म्हणते, हो. मग लगेचच आता दामिनी देशमुख ही कोर्टाच्या समोर सांगायला लागते की ही मुलगी जी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समोर तन्वी म्हणून उभी आहे ही खरी तन्वी नाही आहे, ही मुलगी खोटी आहे. त्याबरोबर हे ऐकल्यावर रविराज काका खूप चिडतात आणि तुम्ही माझ्या मुलीवर असे आरोप करू शकत नाही वगैरे वगैरे बोलायला लागतात. त्याबरोबर लगेचच आता इकडे दामिनी म्हणायला लागते की रविराज तुम्ही जरा शांत व्हा. अहो तुम्ही एवढे मोठे वकील आहात, तुम्हाला कोर्टात हे असं पॅनिक होणं शोभत नाही आणि मी कोणतीही गोष्ट पुराव्यांच्या शिवाय बोलत नाही. माझ्याकडे पुरावा आहे, हे तुमचे आणि तुमच्या मुलीचे म्हणजेच खोट्या मुलीचे प्रियाचे आणि रविराजांचे DNA रिपोर्ट्स. आणि मग आता ते रिपोर्ट्स ती जज साहेबांना बघायला देते. जज साहेब ते रिपोर्ट अगदी व्यवस्थित बघतात आणि त्यानंतर आता जज साहेबांना ही गोष्ट कळलेली असते की दामिनी देशमुख जे सांगते ते खरं आहे, म्हणजेच प्रिया ही आता रविराज सरांची मुलगी नाही आहे. मग आता पुढे जज साहेब हे म्हणत असतात की यातून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? त्यावर दामिनी देशमुख म्हणते की ही मुलगी जर आपल्याला ज्याने जन्म दिलाय त्याला फसवू शकते, एवढ्या लोकांशी खोटं बोलू शकते, एवढ्या लोकांच्या नजरेत धूळ फेकू शकते, ते सुद्धा थोडके दिवस नाही तर किमान जवळपास 1.5-2 वर्ष. मग ही मुलगी एखाद्या व्यक्तीचा खून करून तर नक्कीच पचवू शकते. माझी अशील खरोखर खूप सरळ आणि साधी आहे, तिने खून वगैरे काही केलेला नाही आहे. या साक्षीला अडकवण्यासाठी प्रियानेच हा ट्रॅप रचलाय, प्रियानेच त्या महिपतचा खून केला होता. आणि मग लगेचच आता मधुभाऊंना ती कटघऱ्यामध्ये बोलवते आणि त्यांना विचारते की मला सांगा मधुभाऊ की प्रियाला तुमच्या आश्रमात कोणी सोडलं? त्यावर मधुभाऊ सांगतात की एका बाईने तिला आमच्या इथे सोडलं. त्यावर लगेचच आता इकडे दामिनी विचारायला लागते की बरं बाईने सोडलं, मला सांगा त्या बाईने तिची ओळख तुम्हाला काय सांगितली होती?
त्यावर मधुभाऊ सांगत असतात की तिने स्वतःची काही ओळख मला त्यावेळेस सांगितली नव्हती. मी तिला तिची ओळख विचारली आणि ही मुलगी तुला कुठं सापडली हेही विचारलं, पण त्या बाईने मला फक्त एवढंच सांगितलं की ही मुलगी मला मंदिराच्या बाहेर रडताना सापडली आणि इथे अनाथ आश्रम आहे हे मला कळलं, म्हणून मी या मुलीला सोडायला इथे आले. त्याबरोबर लगेचच दामिनी देशमुख म्हणायला लागते की ठीक आहे, मला सांगा मधुभाऊ, ज्यावेळेस प्रिया तुम्हाला सापडली त्यावेळेची तिची एखादी वस्तू किंवा तिचे काही कपडे वगैरे तुमच्याकडे आहे का? त्यावर मधुभाऊ म्हणतात की हो आहे ना, माझ्याकडे हिचा फोटो, हिने घातलेले त्यावेळेचे कपडे आणि हिच्या अंगावर असलेल्या वस्तू की सगळ्या आहेत. माझ्याकडे अशी पद्धत होती की जे मूल मला सापडेल मी त्याचा एक फोटो काढून ठेवायचो, त्याच्यावर जर त्या मुलाला सांगता येत असेल तर त्याचं खरं नाव लिहून ठेवायचो आणि त्याच्या अंगावरचे कपडे, त्याच्या सगळ्या वस्तू अंगावरच्या त्या सगळ्या काढून मी जमा करून ठेवायचो. जर कधी त्याचे आईवडील त्याला शोधत आले तर त्याला त्याचे आईवडील सापडावेत म्हणून, ओळख पटवण्यासाठी. त्याबरोबर आता लगेचच ते सगळं काही सामान हे कोर्टात आणलं जातं. आता कोर्टात हजर केल्यावर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये एक गणपतीचं पेंडल असतं. त्याबरोबर आता लगेचच इकडे ते पेंडल बघून मधुभाऊ म्हणतात की हो, हे पेंडल प्रियाच्या गळ्यामध्ये ती जेव्हा आमच्या आश्रमात आली तेव्हा होतं आणि त्याचबरोबर तिचा फोटोसुद्धा माझ्याकडे आहे. त्याबरोबर आता ते पेंडल बघून आता महिपतच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडालेला असतो. तर आता ही गोष्ट साक्षी नोटीस करते आणि साक्षी लगेचच महिपतला विचारायला लागते, काय झालं अण्णा, तुमचा चेहरा असा पांढरा का पडलाय? त्यावर लगेच आता महिपत म्हणायला लागतो की नाही, तसं काही नाही आहे, तू उगाच माझ्याकडे बघत बसू नकोस, कोर्टाची हिअरिंग चालू आहे, तिकडे लक्ष दे, तारीख आहे ना आज तुझी. त्याबरोबर प्रिया ही जे बोलत असते त्याच्याकडे साक्षी बारीक लक्ष द्यायला लागते, पण पुन्हा तिचं लक्ष महिपतकडे येतं आणि ती महिपतला म्हणते, अण्णा, हे लॉकेट अगदी माझ्या लहानपणीच्या लॉकेटसारखं आहे, हो ना? त्याबरोबर आता इकडे महिपत मनातल्या मनात म्हणायला लागतो की तुझ्या लॉकेटसारखं नाही, ते तुझ्या लॉकेट बरोबरच बनवून घेतलेलं मीच लॉकेट आहे. ते लॉकेट आता खरं तर इकडे महिपतनेच बनवून घेतलेलं असतं प्रियासाठी. आता प्रिया ही महिपतचीच मुलगी असते आणि लहान असतानाच प्रिया ही हरवलेली असते आणि त्यामुळे महिपतने कधीच प्रियाचा उल्लेख कुठेही केलेला नसतो. त्यामुळे आता इकडे महिपत हा प्रचंड घाबरलेला असतो. त्याला कळलेलं असतं की प्रिया ही माझीच खरी मुलगी आहे, ती हरवली होती आणि मग ती मधुभाऊंना सापडली होती. त्याबरोबर आता इकडे लगेचच कोर्टासमोर प्रिया ही आता तन्वी किल्लेदार नाही आहे हे खरं कळल्याच्या नंतर ती कांगावा करायला लागते की नाही, खोटं बोलतायत ही लोक, मीच आहे तन्वी. त्याबरोबर लगेचच आता जज साहेब म्हणतात की ऑर्डर, गोंधळ करू नका, सगळेच पुरावे आणि सगळ्याच गोष्टी पाहता ही गोष्ट स्पष्ट होते की ही जी मुलगी आहे ती तन्वी किल्लेदार नाही आहे आणि त्यामुळे हे कोर्ट आता तिला फसवणुकीच्या आरोपाखाली सुद्धा अटक करत आहे. त्यानंतर आता पोलीस हे प्रियाला तिकडनं घेऊन चाललेले असतात. मग सायली ही लगेचच प्रियाच्या पुढ्यात येते आणि प्रियाला म्हणायला लागते की प्रिया, अगं, खोटं बोलून तुला काय मिळालं? खोटं बोलून, विश्वासघात करून काय कमावलंस तू? शेवटी आज तुला जेलमध्ये जावं लागतंय. मी नेहमी तुला सांगायची की खरं बोल, खोटं वागू नकोस, पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस. आज तुला हे जे काही भोगावं लागतंय ती सगळी तुझ्या पापाची फळं आहेत. तर आता दुसरीकडे नागराजला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटत असतं की जर प्रियाला अटक झाली आणि तिने तोंड उघडलं तर दादाला खरं कळेल की तिला मी आणलं होतं ते सुद्धा त्याचीच प्रॉपर्टी हडप करण्यासाठी. मग काही दादा मला सोडणार नाही, मग मला सुद्धा प्रियाबरोबरच जेलमध्ये राहावं लागेल, सडत राहावं लागेल वगैरे वगैरे विचार करून आता नागराजला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर आता इकडे लगेचच जजनी निकाल दिल्याबरोबर पोलीस हे प्रियाला तिकडनं अटक करून घेऊन जातात. मित्रांनो, आता खरं बघायला गेलं तर चहू बाजूंनी प्रिया ही आता अडकलेली आहे. अडकणे म्हणण्यापेक्षा ती दलदलीत सापडलेली आहे. आता ती याच्यातून कधीही वरती येऊ शकणार नाही, तर फक्त खाली बुडतच जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण पाहणं हे रंजक ठरणार की आता प्रिया या दलदलीत कशी बुडणार आणि तिला तिच्या पापांची शिक्षा कशी मिळणार.
तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। मित्रांनो, आता अर्जुनने इकडे प्रिया ही खुनी आहे हे सिद्ध केलं आहे, त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांनाच अर्जुन आणि सायलीचा प्रचंड राग येणार आहे। मग आता पुढे काय घडणार आणि घरात आता घरी अर्जुन सायली गेल्यावर काय रामायण होणार, तुम्हाला काय वाटतं सगळंच आम्हाला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्हाला कोणता वकील जास्त आवडतो, नेहमी खरं बोलणारा, सत्याचीच बाजू घेणारा, कधीही कोणतीही केस न हरणारा अर्जुन सुभेदार, की खोटं बोलून लोकांना लुबाडून खोटी साक्षीदार उभे करून खोटे पुरावे निर्माण करून जिंकणारी वकील, कोणतीही न केस हरणारी वकील दामिनी देशमुख, की आपल्या मुलीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणारा, कोणाचं दुसऱ्याचं न ऐकून घेणारा आणि फार काही शहानिशा न करता प्रियाला आपली मुलगी मानणारा म्हणजेच ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, या सगळ्यांपैकी तुम्हाला कोण आवडतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। मित्रांनो, तुमच्या कमेंट्स हे आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि मोलाच्या असतात, त्यामुळे कमेंटसुद्धा करायला विसरत जाऊ नका। कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद, बाय बाय।